तर विधान परिषदेच्या जागांसाठी शिवसेनेकडून प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंचं नाव चर्चेत असल्यानं आज बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली। फॉर्म बॅगेत असून विधान परिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करू, पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव महत्त्वाचे आहेत असं बच्चू कडूंनी म्हटलंय। उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली होती, एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती, पण या विषयावर चर्चा झाली नाही असंही कडूंनी स्पष्ट केलंय। पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ अशी प्रतिक्रिया ही बच्चू कडू यांनी दिली। शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली। शेतमजूर दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जायला काय हरकत आहे असं म्हणत शिवसेनेत विलीनीकरणासाठी अनुकूल असल्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिलेले। आखरी चर्चा झाली पाहिजे। मी काय म्हटलं का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं, पण मी काय म्हटलं की आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे। आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू, शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो, म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे। आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना। आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।